तुमच्या मनातला आमदार कोण? आंबेडकर साहेब. माननीय आमदार प्रकाश आंबेडकर साहेब. आंबेडकर साहेब. प्रकाश आंबेडकर साहेबच निवडून येणार, काही अडचण नाही आपल्या इथे. चांगला माणूस आमदार प्रकाश आंबेडकर यावे निवडून येणार आंबेडकर साहेब आहे ना. आमदार प्रकाशराव आंबेडकर हे तिसऱ्यांदा बाजी मारणार, त्यात काही वादच नाही. हवा आमच्या भागात प्रकाश आंबेडकर. आंबेडकर बाजी आमचा भाऊ मारणार. एकनाथ शिंदे, आंबेडकर. तर आंबेडकर साहेबांना गुलालात बघणे आमची इच्छा आहे. जेव्हापासून मी जन्मले तेव्हापासून मला माहिती फक्त एकच नाव आठवण येते, ते आंबेडकर साहेब. काही दिवसांपूर्वीच अरुण डोंगरे गटाने आंबेडकर गटाला पाठिंबा दिलाय, तर याचा फायदा या निवडणुकीत आंबेडकरांना काय होईल का? कारण डोंगरे साहेबांची तशी ताकद आहे त्या भागामध्ये. चेअरमन असतील किंवा दूध संस्था असतील, या माध्यमातून त्यांचं भरपूर त्यांचा परिचय आहे या भागामध्ये. डोंगरे साहेबांच्या मार्फत युवा शक्तीचे जे काम चाललंय ते अतिशय चांगलं चाललंय. त्यांचा दूध संस्थेचा फायदा आंबेडकर साहेबांनी डोंगरे साहेबांच्या मार्फत होणार आहे. दूध संघाचे जे चेअरमन आहेत त्याच्यामार्फत जेवढ्या दूध संस्था आहेत ना, त्याच्यामार्फत आपल्याला भरपूर फायदा होणार. साहेब 100% ते ताकद लावणार आपली. डोंगरे साहेबांचं एवढं कार्यक्षेत्र चांगलं आहे, युवकांचं बघायचं दृष्टिकोन चांगला आहे. आपल्याला अभिषेक डोंगरे युवा शक्तीचा निश्चितपणाने आणि डोंगरे साहेबांचा निश्चितपणाने आपल्याला फायदा होणार. आयुष्यभर कोणी विसरणार नाहीत त्यांचं ऋण. असा विकास त्यांनी केलेला आहे. लोक म्हणतात, तर जे म्हणतात त्यांना येऊन बघा म्हणावं साक्षात. आम्ही आमचा विकास केला ते आम्ही त्यांनाच बोलणार नाही. 10 वर्षापूर्वी केपींना या केळशी गावानंच इथे फाट्यावरती अडवलं. कसं आहे, साहेबांनी फक्त फॉर्म भरला त्यावेळी तो साहेबांचा विजय हा घोषितच झालेला आहे. आमच्या खुशी होत्यात नो तर साहेब कोण बसत नाही. हे अभिसाहेब येणार मी येणार. कशाला बदल पाहिजे, आम्हाला काय गरज आहे बदलण्याची? केदार बेकरी, सर्व स्वतःचे उत्पादन असणारी कोल्हापूर गारगोटी मेन रोडवरील एकमेव बेकरी. आमच्याकडे आम्ही स्वतः बनवलेले खारी, बटर, टोस्ट, बिस्किट्स, सर्व प्रकारचे स्वीट्स, नमकीन्स. केदार स्पेशल मलाई लस्सी, मसाले ताक, व्हॅलेंटिना नॅचरल आईस्क्रीम व इतर भरपूर पदार्थ मिळण्याचे ठिकाण. पत्ता केदार बेकरी, तळाशी फाटा, कोल्हापूर गारगोटी रोड. दर्शको नमस्कार, के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. तर मी सध्या पोहोचलोय केळोशी या गावामध्ये. 272 राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये येणारं हे राधानगरी तालुक्यातील गाव आहे. तर खरं बघायला गेलं तर के न्यूजच्या माध्यमातून आमचा सुरू असणारा कार्यक्रम विधानसभेचे ढोल आणि मुद्द्याचं बोल या अंतर्गत केळोशी या गावामध्ये आम्ही पोहोचलो आहोत. तर यामध्ये आम्ही या गावातील लोकांशी भेटणार आहे, त्यांच्याशी संवाद साधणार आहे, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे आणि त्यांच्या मनात नेमके काय भावना आहेत, या विधानसभा मतदारसंघाचा विकास झालाय काय, अजूनही काही प्रलंबित प्रश्न आहेत का, या सगळ्या बाबींचा आपण आढावा आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत. तर या ठिकाणी आम्ही सध्या स्टँडवर उभा आहे, या गावच्या केळोशी गावातील स्टँडवर उभा आहे आणि या ठिकाणी काही नागरिक आहेत. तर आपण थेट जाणून घेऊया त्यांच्या मनातला आमदार कोण आहे. काका नमस्कार. नमस्कार. सध्या आमदारकीच्या निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापले, तर काय वाटते की बाजी कोण मारेल? माननीय आमदार प्रकाश आंबेडकर साहेब. बरं, असं का वाटते? कारण केलेला विकास जर बघायला गेले तर टोटल आमच्या केळोशी बुद्रुक पहिल्या 5 वर्षात त्यांनी जवळजवळ 15 कोटी रुपये निधी लावलेला आहे. ज्या वाड्यांना चालता येत नव्हतं तिथं पण त्यांनी विकास म्हणजे असा आयुष्यभर कोणी विसरणार नाहीत त्यांचं ऋण, असा विकास त्यांनी केलेला आहे. लोक म्हणतात काय करायचं नाही म्हणतात. लोक म्हणतात, तर जे म्हणतात त्यांना येऊन बघा म्हणावं साक्षात. त्यांना कळेल केलंय का नाही ते. लोकांना माप आता ज्यांनी 10 वर्ष ज्यांनी इथून पाठीमागे केलं नाही ते आता पाहिजे ते बोलतील. कारण माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी विकास खूपच केलेला आहे. काही दिवसांपूर्वीच अरुण डोंगरे साहेबांनी देखील आंबेडकर गटाला पाठिंबा दिला. आणि याचा फायदा काही या निवडणुकीत आंबेडकर गटाला होईल का? 100% होणार. कारण डोंगरे साहेबांची तशी ताकद आहे त्या भागामध्ये. चेअरमन असतील किंवा दूध संस्था असतील, या माध्यमातून त्यांचं भरपूर त्यांचा परिचय आहे या भागामध्ये. एकंदरीत काय होईल या निवडणुकीत? एकंदरीत माननीय आमदार प्रकाशराव आंबेडकर हे 100% निवडून येणार. काका नमस्कार. चांगला म्हणजे एक काटी की टक्कर म्हणतील असा हा मतदारसंघ आहे. तर या सध्याचं जर चित्र बघितलं तर काय या निवडणुकीत कोण बाजी मारेल? नाही आंबेडकर साहेब. असं का वाटते? आम्ही आमचा विकास केला ते आम्ही त्यांनाच बोलणार नाही. बर बर बर. बाकी आमचं काय नाही. आमचं नियोजन आमचंच आहे, ते पुणे असून दे, त्याच्याबद्दल काय नाही. ज्यावेळी देवासाहेब होते आपल्या टिपी 10 वर्ष त्यांना आमदार करून सोडलं, तर त्यांनी विकास काय केला नाही. आणि 10 वर्षानंतर ते आमचा विकास झाला, त्याच्याबद्दल आमचं त्यांनाच आमचं मत आहे. काय काय विकास कामं केलं? आमचं रस्ता वगैरे काय असेल ते प्रॉब्लेम काय असेल ते केलं त्यांनी. जिथे आम्ही मांडीला मांडी लावून बसतोय, आम्ही आमदार असला तरी आम्ही बसतोय, त्याच्याबद्दल काय ते आमचं हे नाही. लोक म्हणतात काय कामच करा नाही म्हणतात. कोण म्हणून का तिकडे ते त्यांचं त्या म्हणणारे भरपूर आहे ते आम्हाला काय माहिती. आमचा विचार आहे ते वेगळा. बदल पाहिजे बी म्हणतात लोक. बदल काय नाही, बदल कशाला करायचे? जो माणूस काम करणार आहे, विकास करणार आहे,
त्याच्यात जायचं. बदल करून काय करणार तुम्ही, हे माझा विचार आहे हो. बाकी काय काय वाटते मग या निवडणुकीत? निवडून आबिड साहेब येणार, मला माहिती आहे. दादा नमस्कार. नमस्कार काय म्हणते, दिवाळी कशी गेली? दिवाळी मजेत गेली. बरं. काय सध्या सुट्टीवर आहे, काय काम चालू आहे? काम चालू आहे, जरा सुगीची कामं चालू आहेत, काय चालू आहे सुगीची. आता निवडणुका पण आहेत, प्रचार यंत्रणेनं मोठ्या प्रमाणात जोर घेतलाय, रंगत येत आहे, तर काय वाटतंय, काय वातावरण, काय हवा कोणाची? वातावरण तसं बघायला गेलं तर आमच्या गावामध्ये तसं भागामध्ये प्रकाश आंबेडकर साहेबच निवडून येणार, काही अडचण नाही आपल्या इथे. कारण या गावामध्ये 10 वर्षापूर्वी एवढी अवस्था बिकट होती या रस्त्यांची, या योजनेची. आमदार फंड हा गावाला माहित नव्हता काय असतो इथे. काय ह्या गावात 10 वर्षापूर्वी केपींना या केळशी गावानंच इथे फाट्यावरती अडवलं होतं, अशी कंडिशन. कारण ह्या गावचा जरी या रस्त्याने डिलिव्हरीचा जरी पेशंट जरी गेला तर रस्त्यात डिलिव्हरी होणार अशी कंडिशन होती 10 वर्षापूर्वी. आता रस्ता आता बघायला गेलं तर वरती हानबरवाडला जो रस्ता झालाय, लोकवस्ती किती आहे, जवळजवळ 53-83 मतदान आहे. काय त्या गावासाठी जवळ आमदारांनी 3.5 कोटी रुपये दिले, म्हणजे रस्ता केलाय, त्या भागाला सुविधा केली. का केली, उगीच सुविधा केली का सांगा बाबू? आम्ही वेगळं बोलणार नाही, आमदार प्रकाशराव आंबेडकरच निवडून येणार, काही अडचण नाही यामध्ये. काही जर म्हणतात काय विकासच करणार म्हणतात, तिने येऊन गावामध्ये प्रत्येक देशात बघावं आणि बोलावं. काय कारण या गावाचा विकास करायचा, जन्मभूमी आपटाळ, कर्मभूमी तसं बघायला गेलं तर केळशी. काय या गावाचा विकास केलाय म्हणून आम्ही बोलतोय, उगाच बोलत नाही. बदल पाहिजे असं म्हणतात काही. कशाला बदल पाहिजे, आम्हाला काय गरज आहे बदलाची? कुठला मुद्दा गाजल निवडणुकीत या? आता कुठला गाजणार, विकासाचाच मुद्दा गाजणार, बाकी काही नाही. बर. दादा नमस्कार. नमस्कार. तर 3 मातब्बर उमेदवार या मतदारसंघामध्ये उभारले आहेत. एकीकडे EY पाटील साहेब आहेत, पलीकडच्या बाजूला KP पाटील साहेब आहेत, आमदार आंबेडकर आहेत, तर कोण बाजी कोण मारले नेमकं? आमदार आंबेडकर साहेबच. असं का वाटते? 2013ची गोष्ट आहे, जेव्हा आम्ही लहान होतो, म्हणजे आमदार साहेब पहिल्यांदाच त्यावेळी आमच्या गावात आले, आणि त्यावेळी काय आमदार झालं नव्हतं ते. त्यावेळी सुरुवात आमच्या गावात झाली आमदार साहेबांची. आम्ही रस्ता अडवला, केपी म्हणजे त्यावेळी KP साहेब आमदार होतं, त्यावेळी आम्ही रस्ता आम्ही अडवलेला. सगळी पोरं, आम्ही सगळी गावची कार्यकर्ते, सगळं गाव सगळं गेलो. तिथपासून आमची म्हणजे परिचय आमदार साहेब, तिथं सुरुवात झाली आमदार साहेब आमच्या गावात. आणि 2014ला विधानसभा लागली, मग इकडनं साहेब उच्चारत आमच्या इकडनं, आम्ही स्वतः प्रचार केलाय साहेबांच्या बाबतीत. त्यांचं काम एकदम चांगलं आहे आणि प्रामाणिक माणूस आहे, ते मनापासून काम करतात. या 12 वाड्या सगळ्या वाड्यांचा त्यांनी विकास केलेला आहे आणि चांगला माणूस आमदार प्रकाश आंबेडकर जी आहे. आता नुकतंच या निवडणुकीच्या अनुषंगानं डोंगळे गटानं आंबेडकर गटाला पाठिंबा दिलाय, तर याचा फायदा काय या निवडणुकीत होईल का आंबेडकर? होणार 100% होणार. काय होणार? दोघे साहेबांचं म्हणजे दूध संस्थेच्या माध्यमातून होणार. एक युवा शक्तीची, अभिषेक डोंगरे युवा शक्तीची मोठी ताकद आहे, तर या गटाने आंबेडकर गटाला पाठिंबा दिला, तर याचा काय फायदा होईल? डोंगरे साहेबांच्या मार्फत युवा शक्तीचे जे काम चाललंय ते अतिशय चांगलं चाललंय. त्यांच्या दूध संस्थेच्या माध्यमातून मुलं म्हणजे जिल्ह्यावर झाला आहे, त्यांचा दूध संस्थेचा फायदा आंबेडकर साहेबांनी डोंगरे साहेबांच्या मार्फत होणार आहे. एकंदरीत काय होईल, कोण बाजी मारेल? आंबेडकर साहेब, कारण का त्यांनी जिथं खेडोपाडा विकास पोहोचवलाय, तिथं आपण आता बसतोय, हायमॅक्स दिसतो, त्यांच्याच फंडातला आहे. रस्ता आपण जे उभा राहिले त्यांच्याच फंडातला आहे. हानबरवाडी सारखे गाव, लोकवस्ती 80 आहे, तिथं जवळजवळ 2-3 कोटी रुपये दिल्यात, आणि ती तर माणसं उत्स्फूर्तपणे आपल्याला पाठीशी आहेत. 83 पैकी 83 मतदान पडणार, अशी तिने हे केलंय. काय विकास कामच व्हायला नाही अशी लोकांची काही हे आहे? हे निदान कुठं आहे विकास काम झालं? तुम्ही सामान्य लोकांचे परिचय हे करा, की विचारा, आमचं राहू दे, वयस्कर लोकांना विचारा, विकास कामं केलं ती सांगतील तुम्हाला विकास केलाय का नाही. एकंदरीत या निवडणुकीत कोणता मुद्दा गाजणार आहे? मुद्दा म्हणजे विकास कामांचाच मुद्दा गाजणार आहे. त्यांनी 10 वर्ष काही विकास कामं केली नाहीत, आणि 10 वर्षात विकास कामांचा डोंगर उभा केलाय. त्यामधून आंबेडकर साहेब विजय उतरेची आशा आहे. लाडक्या बहिणी योजनेचा या निवडणुकीत फायदा काय होईल? लाडक्या बहिणी सर्व आमच्या भागातील लाडक्या बहिणी आंबेडकर साहेबांनाच मदत करणार, कारण का ह्या लाडक्या बहिणी आतापर्यंत कोणी काही विचारलं नव्हतं, कोणी काय केलं नव्हतं, त्यामुळे लाडक्या बहिणीचा फायदा आंबेडकर साहेबांनाच होणार. काही माहित आबा नमस्कार. नमस्कार म्हटलं. नमस्कार. दिवाळी कशी चालल्या? चांगली व्यवस्थित गेली. निवडणुका बी एकदा आमदारकीच्या असू देत. काय बाजी कोण मारेल? कोण बाजी मारेल? कोण निवडून येणार आंबेडकर साहेब येणार. का? काय त्यांनी सहकार्य केलंय. लोक म्हणतात काय कारण आहे म्हणतात? होय, कराय नाही मग ते सांगतात काय असं म्हणतात ना, ही भावना असते माणसाची. काय होईल मग या निवडणुकीत? येणार की निवडून कोण? आंबेडकर साहेब. काय लोक म्हणतात काय करायचं? लोक म्हणणार की येणार निवडून. काय काय विकास काम काय काय केलं?
विकास हे सगळं आता 10 वर्ष आम्ही आहे तिकडेच विकास काम करते. पाठिंबाच्या आमदारांनी काय विकास केला का नाही सांग की. नाही काय केलेला, काहीच केलेलं नाही. बर मग आता बघा केपी साहेब आहेत, येवाय साहेब आहेत, आंबेडकर साहेब निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बर. बाजी कोण मारली यातलं निवडून कोणी आंबेडकर साहेब येणार येणार? बाकीची म्हणतात येणार नाही म्हणतात नव्हती. म्हणतात ते म्हणणार तिकडे म्हणतात की आम्ही येणार म्हणतो. 272 जो राधानगरी विधानसभा मतदारसंघ आहे, तर या मतदारसंघाचं सध्याचं चित्र काय? तर सध्या चित्र बघायला गेलं तर आमदार प्रकाशराव आंबेडकर हे तिसऱ्यांदा बाजी मारणार, त्यात काही वादच नाही. त्यामुळं आमदारच होणार तिसऱ्यांदा. पण काय काय विकास कामं केले आमदार? विकास कामं बघायला गेली तर आता सगळीकडे बघतायच तुम्ही. आता तुम्ही पत्रकार लोक तुम्ही सगळे फिरतायच, तुम्हाला माहित असेलच. तर कसं आहे, आमच्या गावाचा जर विकास बघायला गेलं, जास्त बाहेरचं मी तुम्हाला सांगत नाही, तर आमच्या गावातच बघायला गेलं तर जे मी म्हणजे जन्माला 96 पासून आतापर्यंत जेवढे रस्ते म्हणजे झालेत ते फक्त आमदार साहेबांच्या कालावधीत झालेत. म्हणजे कुठले प्रकाश साहेबांच्या कालावधीत. त्याच्या आधी असं काहीच बघायला नव्हतं. देवाबती सोय म्हणा, वाड्या वस्त्यामध्ये जरी गेलं तरी अशीच अवस्था होती. ती आता ह्या 10 वर्षातच हे व्हायला झालं. तर हे का व्हायला लागलं? तर बाबा आमदार साहेब आपल्या ह्याच्यात कार्यकर्ते आल्यामुळे त्यानंतर चांगला प्रतिसाद दिला त्यांनी कामाला आपल्या. त्यामुळं सध्या या निवडणुकीच्या अनुषंगानं कोणते मुद्दे गाजणार आहेत? मुद्दे म्हणा गेले तर भरपूर आहे. विरोधकांना का आपल्याला हा विषय आहे. म्हणजे कसं आहे, एकंदरीत गाजणार म्हणजे काय, तर आपल्याला मुद्दे मांडायची काही गरज नाही. आपला विकास कामं भरपूर झालेले आहेत. कसं आहे, साहेबांनी फक्त फॉर्म भरला त्यावेळी तो साहेबांचा विजय हा घोषित झालेला आहे. फक्त एक कसा एक फॉर्मॅलिटी म्हणून साहेब आता प्रचार वगैरे करतायत. साहेबांचा हा गुलाल हा निश्चित झालेला आहे असं आपल्याला वाटते. काही दिवसांपूर्वीच अरुण डोंगरे गटाने आंबेडकर गटाला पाठिंबा दिलाय, तर याचा फायदा या निवडणुकीत आंबेडकरांना काय होईल? साहजिक 100% फायदा होणार. त्यांच्या दूध संघाचे जे चेअरमन आहेत त्याच्याबाबत जेवढ्या दूध संस्था आहेत ना त्याच्याबाबत आपल्याला भरपूर फायदा होणार, चांगल्या प्रकारे होणार. आणि साहेब 100% ते ताकद लावणार आपली, त्यात काही प्रॉब्लेम नाही. अभिषेक डोंगरे जी युवा शक्ती आहे जी सध्या प्रचार यंत्रणेत सक्रिय होती, तर याचा फायदा काय निवडणुकीत होईल? होणार की निश्चितच होणार. कारण डोंगरे साहेबांचं एवढं कार्यक्षेत्र चांगलं आहे, काम चांगलं आहे. त्यानंतर अभिषेक डोंगरे साहेबांचं युवकांचं बघायचं दृष्टिकोन चांगला आहे आणि त्यांचं कार्य पण तसं चांगलं आहे. त्यामुळे काही अडचण नाही. आपल्याला अभिषेक डोंगरे युवा शक्तीचा निश्चितपणाने आणि डोंगरे साहेबांचा निश्चितपणाने आपल्याला फायदा होणार. काही अडचण येणार नाही आपल्याला. सध्या हवा कोणाची आहे आणि बाजी कोण मारेल? हवा तर आमच्या भागात प्रकाश आंबेडकर. कारण मी लोकनिक सरपंच 2017 2022 लोकनिक सरपंच, पहिला लोकनिक सरपंच आहेत. मी त्यांचंच काम करत होतो. या अगोदर आम्ही काँग्रेस पक्षाचे होतो. आंबेडकर साहेबांना पाठिंबा दिला आणि माझ्या भागात जे काही व्यवस्थित होतं सगळं कमीत कमी 21 कोटी 13 लाखाची कामं केली आहेत. माझं गाव इथं अजून गावाच्या भोवत्याने 11 वाड्या येतात. 2-2.5 किलोमीटर अंतर आहे त्या वाड्यांचं. तर प्रत्येक वाडीसाठी 1-1.25 कोटीच्या पुढचं रोड केल्यात आणि त्या एवढ्या दुर्गम भागातल्या लोकांची व्यवस्था झाल्यामुळे माझ्या गावात मोठा पाठिंबा आंबेडकर साहेबांना आहे. नुकताच काही दिवसांपूर्वी अरुण डोंगरे साहेबांनी देखील आंबेडकर गटाला पाठिंबा दिला. मग याचा फायदा काय आंबेडकर गटाला होईल? 100% होणार. 100% होणार. गेल्या वेळी डोंगरे साहेब स्वतः उभा होते. तरी आता यावेळी आपण थांबून आपण पाठिंबा दिलाय. तर कमीत कमी 20 ते 22 संस्था आहेत आमच्या दूध संस्था आमच्या गावावर, वाड्याने गाव मिळून. तर सगळ्या संस्थांचे जे काहीतरी पदाधिकारी मानांकित व्यक्ती होत्या ना त्या सर्व साहेबांचं ऐकत होत्या. त्या पूर्णपणे साहेबांच्या सल्ल्यानं आमच्या बरोबर राहणार. एकंदरीत या निवडणुकीत कोणता मुद्दा गाजणार काय सांगा? या निवडणुकीत या भागातील विकास फार मोठा विकास. कारण विकासाच्या अभावीच आमदारांची बदली झालेली आहे. त्यामुळे तिकडं आता त्याच पद्धतीने विकास ज्या माणसांना ज्या अपेक्षा होती त्या अपेक्षा पूर्ण झाल्यामुळे त्या मुद्द्यावरच निवडणूक होणार. काही जणांचं म्हणणं असं आहे की काही विकास कामं केली नाहीत असं काही जणांचं. नाही असं कसं आता आमच्या इथे भरपूर आणि राधानगरी मतदारसंघात मला वाटते कुठलेही गाव शिल्लक नसेल ह्या आमदारांच्या 10 वर्षातला विकास नाही असं मला तर म्हणजे अगदी ठाम होतं. एकंदरीत हा मतदारसंघ हाय व्होल्टेज मतदारसंघ मानला जातो आणि कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं लक्ष या विधानसभेकडे लागून राहिले आणि 3 मातब्बर सध्या नेते मंडळी उभे आहेत. तर काय वाटतं याबद्दल? काही वाटत नाही. आता या निवडणुकीचं आंबेडकर साहेबांच्या बाबतीत कुठल्याही पद्धतीचं काही वाटत नाही. मला शंका घ्यायचं काम नाही. कारण मला वाटते पुढारी सोडले, नेते मंडळी सोडले विरोधक, तर बाकी सर्व ग्रामस्थांचा पाठिंबा आंबेडकर साहेबांनाच आहे. आम्हा नमस्कार. निवडणुका एकदा आमदारकीच्या काय होईल? काय होईल? तुमच्या मनातला आमदार कोण? आंबेडकर. का आमची कामं केली. लोक म्हणतात किंवा म्हणतात काम करा नाही म्हणतात लोक. काय होत हा आम्ही परवा जाऊन आलो. बर आमच्या बसत नो खुर्चीवर. बर आमच्या खुर्ची बसत नो. बर तर साहेब कोण बसत नाही. बर
पोलीस असतात बाहेर मग आत येणे घ्या पळवा. आमचा आंबेडकर आम्हाला खुर्ची बसा काम करू तुमची आमची कामं केली तिने. रस्ता हलवा सोडलं माळवा सोडलं कारचं येणार नाही. आमचं मुलांना अभिप्राय होणार लक्षात ठेवायचं. निवडणुकीत काय होईल मग? हा काय होईल? आता हरी व्हावारा आम्ही करणार ते करणार विषय. काय वाटते की तुमच्या मनातला आमदार कोण? हे आपलं आंबेडकर साहेब येणार. येणार. काय काय विकास काम केलं? हा विकास काम काय काय केलं? एकाच काम आहे आपल्या भागातले केलेत की त्यांनी. रस्ता सुट्टी नाही. हे अभिसाबी येणार मी येणार. मी चिकचिक बोलतोय तो माझा हा लेट नाही येणार. येऊ दे. आई हे निवडणुकीत काय होईल? कोण बाजी कोण मारल? बाजी आमचा भाऊ मारणार. कोण? ऑफिस एकनाथ शिंदे आंबेडकर आमचे आता हे आंबेडकर बर. माझ्या बहिणी काय काय काम काय काय केलेत? महाभर रस्ते करून दिली चौकडं. बर बर. अजून अजून आता मोदींनी धान्य सोडलं गरीब लोकांनी. वरच्या वाडीतली लोक म्हणतात काय काम करा नाही म्हणतात. काय केले आमचं काम काय काय केलं? केलं की धान्य सोडलं गरीब लोकांनी. तिथनं हे आंबेडकरांनी रस्ते केले चौकडं. आणि आता हे काय लाडक्या बहिणीने पैसे दिलं किती माप दिलं 7,500-7,500 पोचलं. आणि बी देणार. मग ते मग या निवडणुकीत कुणाला निवडून देणार? मग आमच्या ह्याच नाही आंबेडकरला. आणि काय सांगा काय होईल? काय या निवडणुकीत कोण बाजी मारेल? तुमच्या मनातला आमदार कोण? शिवसेने कोण? आंबेडकर. बर. का? हा का? आमचा याचं विकास नाही केला. काय काय विकास केला? रस्ते नाही केले. बर पाणी पुरवठा केला देवळाचा रस्ता केला. बर बर आणि काय बर. बायकांनी आणि काय पाणी पुरवठा केला. काय बायकांनी ते सोडले ते कोणी ते आम्हाला काय त्याला माहित नाही. बर बर. मग या निवडणुकीत काही दिवसांपूर्वी अरुण डोंगरे साहेबांनी देखील पाठिंबा दिलाय आंबेडकर साहेबांना. याचा काय फायदा होईल? तर तिने आता आम्हाला ते लक्षात येतं. दादा नमस्कार. बोला की. एक युवा मतदार म्हणून मला तुमच्याकडे बघावंच वाटतंय. या आधी निवडणुकीत कुठल्या मतदानाचा अधिकार बजावला नसेल, मग पहिल्यांदाच मतदान करणार आहात तर काय तुमची भूमिका काय? आमची भूमिका एकच आहे, तर आंबेडकर साहेबांना गुलालात बघणे आमची इच्छा आहे. जेव्हापासून मी जन्मलो तेव्हापासून मला माहिती फक्त एकच नाव आठवणीत येते, ते आंबेडकर साहेब. तेव्हापासून मला एकदाही केपीचे नाव आठवलेलं नाही. जेव्हा मी बघतोय एकदा तुम्हाला ऐकलं बी असेल की केपी साहेबांनी अडवलेलं आहे. आता केपी आंबेडकर साहेबांनी इथं आमच्या इथं म्हणजे आमची काही लोंढ्या नदीवाल्यांची समस्या होती की पाण्याची कमतरता होते, म्हणून आंबेडकर साहेबांनी केटवेल पण बांधण्याचे प्रकल्प चालू केले. ते बांधाय झालेले आहेत, 4-5 बांधून बी झालेले आहेत, अजून बांधाय चालू आहेत. खामकरवाडी पर्यंत बांधाय बी चालू आहे. तर तुमचं काय 19 केटवेल चालू आहेत. आंबेडकर साहेबांची काम करण्याची पद्धत नेमकी कशी आहे? माणुसकी नावाने. बर. त्यांच्या पुढे कोण मोठे असले तर त्याने आदराने वागणे, लहान असले तर त्यांच्या अंग समजूतदाराने वागणे, असं कोणताही गुर्मीपणाचा माज नाही त्यांच्याकडे असं वाटतं. तुम्हाला काय वाटणे? तर आताच आपण केळोशी तालुका राधानगरी या 272 हाय व्होल्टेज राधानगरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांशी भेटलो, त्यांच्याशी त्यांच्या मनातील भावना जाणून घेतल्या. त्याचबरोबर राधानगरी विधानसभा मतदारसंघाचा झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न, त्याचबरोबर त्यांच्या मनातील असणाऱ्या भावना या सर्व सविस्तर जाणून घेतल्या. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये थांबतोय. कॅमेरामन सचिन वरेकर यांच्यासह समीर मकानदार, राधानगरी. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.